जर तुम्हाला किड्स वेअरचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ह्या काही 5-6 गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा। जर तुम्हाला हा व्यवसाय पुढे वाढवायचा असेल तर काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, कारण की व्यवसायात बऱ्याच गोष्टी आल्या तर आपलाही फायदा आणि ग्राहकाचा सुद्धा तेवढाच फायदा असतो। आता या ठिकाणी कसं आहे ना, वेगवेगळे तुम्हाला मटेरियल, वेगवेगळे डिझाईन सुद्धा दिले जातात, पण नेमकं तुम्हाला जे व्यवसाय बाबतीत नॉलेज आहे ते तुम्हाला कोणीच नाही सांगत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही 2-4 गोष्टी आहेत ते सांगणार आहे। तर चला मंडळी, आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला रॅन्डमली मी एक 2 गोष्टी ज्या काही सांगणार आहे त्या नक्कीच तुम्ही नोट करून घ्या, कारण की सुरुवातीला जर आपण व्यवसाय सुरू करत असाल तर व्यवसायाला आपल्याला काय काय गोष्टी लक्षात घेणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण घरातून सुरू करत असाल तर आपण काय प्रॉडक्ट ठेवलं पाहिजे किंवा आपल्या एरियामध्ये काय लोक डिमांड करतील याचं तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। मी रॅन्डमली तुम्हाला एक कलेक्शन दाखवते, ते म्हणजे की किड्सचं कलेक्शन। जसं तुम्ही हे बघत आहात ना, तुम्हाला यामध्ये फ्लावर प्रिंट मिळणार आहे, त्यावर छोटीशी अशी पॅन्ट आहे ती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे। आता हे दोघं कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता। आता हे जे कॉम्बिनेशन आहे सर्वच कस्टमर असे कॉम्बिनेशन घेतील का? नाही ना। तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट, रनिंग असे वेगवेगळे पॅटर्नचे सुद्धा कलेक्शन ठेवणं गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचे ग्राहक जेव्हा तुमच्याकडे येतात तर त्यांचं तुम्हाला माइंड सेट असलं पाहिजे की नेमकं ते काय तुमच्याकडून मागत आहे, तुम्ही काय त्यांना देत आहात आणि तुम्ही त्यांना समजवता कसं आहात याच्यावर सुद्धा डिपेंड करत असतं। जसं तुम्हाला मी नेक्स्ट अजून एक कलेक्शन दाखवते ज्यावर खूप सुंदर असा टी-शर्ट पॅटर्न आहे। यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईज मिळत असतात, म्हणजे की जसं की 28, 30, 32, 34, 36 यामध्ये तुम्हाला पूर्ण जे बंच असणार आहे ते मिक्स साईज मध्ये असणार आहे। आता तुम्ही म्हणाल की का असं? कारण की याच्यामध्ये तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एका प्राइस मध्ये तुम्हाला जर एवढा साईज मिळत असेल तर तुम्ही साईज वाईज प्राइस लावू शकता, किंमत लावू शकता, म्हणजे की 28 ची वेगळी, 32 ची वेगळी, 36 ची वेगळी अशी वेगवेगळी साईज लावून तुम्ही आपला बिझनेस ग्रो करू शकता। तिसरी गोष्ट अशी आहे की मंडळी, जे पण तुमच्याकडे ग्राहक येत आहे जर तुम्ही न सांगताना त्यांना जे हवंय ते जर तुम्ही व्हरायटीज दिली तर त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे। ग्राहकाला विश्वास जिंकण्याचं खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, कारण की ग्राहकाचा जेव्हा आपण विश्वास जिंकतो तेव्हा आपला व्यवसाय ऑटोमॅटिक वाढत असतो। ज्यामध्ये नेक्स्ट अजून मी तुम्हाला कलेक्शन दाखवते, हे असणार आहे कॉटन मटेरियलचं खूप सुंदरसं कॉन्सेप्ट, ज्यामध्ये तुम्हाला बॉटम आणि टी-शर्टचा कॉन्सेप्ट मिळणार आहे। आता कॉटन मटेरियल म्हटलं की नुसतं हिवाळ्यातच नाही तर ऑल ओव्हर, म्हणजे की प्रत्येक सीझन मध्ये हे कॉटन मटेरियल चालत असतं, पण 100% जर आपण म्हणायला गेलं तर उन्हाळ्यात याचा जास्त वापर होत असतो। म्हणजे की कॉटन मटेरियल मध्ये महिला मुलांसाठी कॉटनचं सेफ साठी हे जे कपडा आहे तो वापरत असतात। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फॅब्रिक घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता, आवश्यकता असेल तर, कारण की ग्राहक आपले डिमांड करतात त्या हिशोबाने। कॉटन फ्रॉक पण आपण चेक करूया, ज्यामध्ये खूप सुंदर फ्लावर प्रिंट तुम्हाला मिळणार आहे। आणि रॅन्डमली तुम्हाला 2-4 ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। जसं की किड्स वेअरचं कलेक्शन जे आहे ना, ज्याच्यामध्ये तुम्हाला साईज आहे किंवा क्वालिटी आहे, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। जसं तुम्ही बघत आहात हेवी कलरफुल मध्ये तुम्हाला हा फ्रॉक पॅटर्न मिळणार आहे। आता फ्रॉक पॅटर्न वरून लक्षात आलं, जर तुमचं ग्राहक तुमच्याकडून टी शर्ट आणि बॉटम मागत असेल तर तुम्ही त्याला फ्रॉक दाखवणार का? नाही ना। तर तुम्ही जर फ्रॉक मध्ये पण असंख्य व्हरायटीज आणि असंख्य पॅटर्न ठेवले तर त्यामध्ये तुमचा फायदा आहे। म्हणजे बऱ्याच गोष्टी लक्षात घ्या। एरियामध्ये आपल्याला बिझनेस सुरू करायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला एरिया ओळखावा लागणार आहे। आपले ग्राहक काय डिमांड करतील आपल्याकडून। जर आपण किड्सचा जरी बिझनेस करत असाल तर किड्स मध्ये आपल्याला साईज, त्याच्यामध्ये व्हरायटीज आहे, कपडा आहे, रेंज आहे, ह्या सर्व गोष्टी लक्षात जर ठेवल्या तर नक्कीच तुमचा 100% बिझनेस वाढला समजा म्हणा। कारण की बऱ्याच लोकांना व्यवसाय बाबतीत कळतच नाही, व्यवसाय घरातून करायचा की दुकानातून। तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, नक्कीच तुमचा बिझनेस ग्रो करेल। आजचा व्हिडिओ तर आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका। तर तोपर्यंत नमस्कार।